आजची जी सकाळ होती ती महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक अशी सकाळ होती। मनाला सुन्न करण्याची बातमी जी आहे ती काल बारामतीतून आली। त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं। त्यांच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली। बारामतीत असंख्य जनसागर जो आहे तो अजित पवारांचं अंत्यदर्शन करण्यासाठी विद्याप्रतिष्ठानच्या तिथे असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र मी सध्या पुण्यात आहे। पुण्यात देखील कडकडीत बंद आहे तो पाळण्यात आलेला आहे। व्यापारी महासंघापासून ते मार्केट यार्ड पर्यंत अजित पवारांना श्रद्धांजली देण्यासाठी पुणे आहे तो आज बंद ठेवण्यात आलेला आहे। अगदी शुकशुकाट पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। मात्र सध्या मी पुण्यातील या वृत्तपत्र जे आहे त्याच्या स्टॉलवर आलेले आहे, कारण की याचं खास कारण असं की नेहमीच दादांचे जे वृत्तपत्र बातम्या असतात ते धडाडीचे निर्णय घेतलेल्या बातम्या असतात, त्यांचं कर्तृत्व सांगितलेल्या बातम्या असतात। मात्र हे वृत्तपत्र जे आहे ते आज दादांच्या या अकाली निधनाने संपूर्ण भरलेलं आपल्याला पाहायला मिळते। बघायला गेलं तर इथे सकाळचं वृत्तपत्र आहे, ज्यात दादा गेले महाराष्ट्र शोकाकुल अशा आशयाचं हे वृत्तपत्र आहे। त्याच्यानंतर पुढारीचं हे वृत्तपत्र पाहायला गेलं तर महाराष्ट्राचे दादा गेले, अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत काळाचा घाला, महाराष्ट्र हळहळला। त्याचप्रमाणे प्रभात असेल, मुंबई चौफेर असेल, पुण्यनगरी असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, लोकसत्ता असेल, असे संपूर्ण वृत्तपत्र आज अजित पवारांच्या अकाली निधनाने च्या बातमीने भरलेले आहेत। खरं तर बघायला गेलं तर मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की अजित पवारांची जी ओळख आहे ती नेहमीच स्पष्टवक्ता, वेळेवर आणि कामाचा माणूस अशी आहे। आणि प्रत्येक वेळी हे वृत्तपत्र जे असतात ते त्यांचे धडाडीचे निर्णय म्हणा, त्यांचे जे कर्तृत्व म्हणा, अशा सांगणाऱ्या बातम्या देणार हे वृत्तपत्र असतं। मात्र आज त्यांच्या अकाली निधनाने हे वृत्तपत्रांच्या बातम्या ज्या आहेत त्या भरलेल्या आहेत। अतिशय मनाला धडकी भरवणाऱ्या ह्या बातम्या आहेत, मन सुन्न करणाऱ्या ह्या बातम्या आहेत आणि विश्वास न ठेवता येणारी अशी ही घटना घडलेली आहे। अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते। पालक म्हणजेच आई वडील आपण जसं मुलांना म्हणतो, अजित पवार हे पुण्याचे पालक होते आणि आज पुणे जिल्हा जो आहे तो अनाथ झाला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।